आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। मुंबई रस्ते कामांबाबत विधानसभा अध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये बैठकीमध्ये एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने सामने। शिंदे येताच त्यांचे आमदार उभे राहिले, मात्र आदित्य ठाकरे आणि त्यांचे आमदार बसूनच राहिले। शिंदे येताच आदित्य ठाकरेंनी तोंडही फिरवलं। बैठकीला नगरविकास खात्याचे मंत्री पूर्णवेळ आले नाहीत, शेवटी येऊन थातूरमातूर बोलून गेले। एकनाथ शिंदे त्यांच्या कंत्राटदारांमुळे ठिकठिकाणी खोदकामं, गद्दारांनी घातलेल्या घोळाची चौकशी झाली पाहिजे, आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा। एकनाथ शिंदे गुन्हेगार, ते डोळ्याला डोळे मिळवू शकत नाहीत। मुंबईतील रस्ते कामाच्या बैठकीमध्ये शिंदे आणि आदित्य ठाकरे यांनी एकमेकांकडे पाहणं टाळल्यानंतर संजय राऊतांचा टोला। डोळ्याला डोळे भिडवण्याची ताकद कोणत्याही गद्दारामध्ये नाही। आमच्या नजरेला आमच्या समोर बसण्याची, आमच्याशी चर्चा करण्याची। राज्यात चांगला कारभार चालला की विरोधकांना थातूरमातूर वाटतं, त्यांच्यासारखे घोटाळे केल्यास कारभार स्वच्छ वाटेल। शिंदेंवरील आदित्य ठाकरेंच्या टीकेनंतर शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर। कामं व्यवस्थित चाललेली आहेत, बॉडी बॅगचा घोटाळा होत नाही, कोविड सारखा खिचडीतला घोटाळा होत नाही, चांगला कारभार चाललेला आहे। त्यामुळे चांगला कारभार चालला की त्यांना वाटणार थातूरमुतूर आहे, आणि त्यांच्यासारखे हे सगळे घोटाळे झाले की त्यांना वाटणार कारभार स्वच्छ आहे। आपलं कोणीच नसतं हे आपल्यानेच शिकवलं। लोक थोडी लेट कळाली, मात्र परफेक्ट कळाली। शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांचं सूचक ट्विट। ते कधी निवडून आले? विधानसभेमध्ये सगळे खोकेभाईच, या राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर अजित पवार यांची प्रतिक्रिया। सगळे खोकेबाई आहेत राज ठाकरे म्हणाले, कधी निवडून आलं? राज ठाकरेंचं वक्तव्य गांभीर्यानं घेतलं पाहिजे। विचार नाही, नैतिकता नसलेले सर्व खोक्याबाई सत्तेत आल्यात। संजय राऊतांकडून राज ठाकरेंच्या वक्तव्याचं समर्थन। अख्खं सभागृह खोक्याने भरलं का याच्याविषयी मी असहमत आहे, पण राज ठाकरे जे म्हणतायत की विधिमंडळात खोकेबाई भरलेले आहेत, हे विधान गांभीर्याने घेतलं पाहिजे। माझ्याकडे बंदूक असते, बघून घेईन। पाथरीचे माजी आमदार दिगंबर वडीकरांच्या मुलाची कालवा निरीक्षकाला धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल। वरखेडवरून वडीला जाणाऱ्या कालव्याचं पाणी बंद केल्यानं गोविंद वडीकरची धमकी। विधानसभेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीची घोषणा, उद्या दुपारपर्यंत अर्ज दाखल करता येणार। 26 तारखेला विधानसभा उपाध्यक्षपदासाठी निवडणूक होणार।